नमस्कार, मी महेश कोकणे, संदीप इलेक्ट्रॉनिक्स पुण्याहून. आपण आज आमच्या कंपनीचा हायब्रिड कंट्रोलर म्हणजेच AC-DC कंट्रोलर या प्रोडक्टबद्दल माहिती घेऊया. शासनाच्या योजनेतून बऱ्याच शेतकऱ्यांना जे पंप सेट मिळाले त्याच्याबरोबर जो कंट्रोलर येतो तो DC कंट्रोलर येतो, ज्याच्यावर फक्त सोलरवर DC मोटर चालते. पण काही शेतकऱ्यांना त्यांची पाण्याची गरज पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांना MSEBच्या सप्लायवर पण मोटर चालू झालेली पाहिजे. तर त्या ठिकाणी हा आपला कंट्रोलर काम करतो. आपल्या कंट्रोलरचं वैशिष्ट्य असं आहे की दिवसभर तो तुमची जी शासनातून आलेली DC मोटर आहे ती सोलरवर चालवतो आणि तीच मोटर रात्री MSEBच्या सप्लायवर चालवतो. तुमचा जो जुना कंट्रोलर आहे तो जुना कंट्रोलर तिथून काढायचा आहे आणि हा आमचा तिथं कंट्रोलर जोडायचा आहे. जोडण्यासाठी अवघड काही नाही आहे. तर त्याच्यामध्ये ज्या पॅनेलच्या वायरी आलेल्या आहेत, आधी तुमच्या ज्या पॅनेलच्या वायरी ज्या तुमच्या आधीच्या कंट्रोलरला होत्या त्या ह्या पिनांना जोडायचे सोलरच्या वायरी. त्याच्यानंतर जो MSEBचा सप्लाय आहे, आता ह्याच्यामध्ये एक फरक आहे की 1 HP, 2 HP आणि 3 HP ह्याच्यामध्ये तुम्हाला 220 व्होल्ट द्यायचं आहे. म्हणजे जे घरामध्ये जे फेज न्यूट्रल असतं तो सप्लाय ह्याला द्यायचा आहे. आणि ह्या ज्या 3 वायरी आहेत ह्या 3 वायरी तुमच्या मोटरला द्यायच्या आहेत, ज्या आधी तुम्ही जोडलेल्या आहेत तिथंच ह्या वायरी जोडायच्या आहेत. ही अर्थिंगची वायर आहे. तर ह्या 2 सप्लाय तुम्ही दिल्यानंतर इथं 2 स्विच दिलेले आहेत. त्या 2 स्विचपैकी हा जो स्विच आहे तो मेन स्विच आहे ऑन ऑफचा, की जो तुमचा कंट्रोलर पूर्ण चालू किंवा बंद होतो. जर तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत, ग्रीडवरून सोलरवर घ्यायचं आहे किंवा सोलरवरून ग्रीडवर घ्यायचं आहे, तर पहिल्यांदा हा कंट्रोलर ऑफ करायचा आणि मग ग्रीडवरून सोलरवर किंवा सोलरवरून ग्रीडवर घ्यायचा. ज्यावेळी तुम्ही हा स्विच ग्रीडवर ठेवणार आहात त्यावेळी तो फक्त MSEBच्या सप्लायवरच कंट्रोलर तुमची मोटर चालवेल. आणि ज्यावेळी तुम्ही सोलरवर तो स्विच ठेवणार आहात त्यावेळी फक्त सोलरवरच तुमची मोटर चालवणार आहे. ज्यावेळी सोलरची पॉवर कमी होईल त्यावेळी ती तुमची मोटर बंद करणार आहे. ह्याच्यामध्ये ड्राय रन प्रोटेक्शन आहे. ह्याचे जे पॅरामीटर्स किंवा जे काही सेटिंग तुमच्या मोटरचं करायचं आहे, तुमच्या मोटरला जे सूट होण्यासाठी पॅरामीटर बसवायचे आहेत, त्याच्याकरता तुम्ही आमच्या सर्व्हिस टीमला कॉल करून विचारू शकता. खाली स्क्रीनवर तुम्हाला दिलेला नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल, दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा. नवीन प्रोडक्टची माहिती मिळण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला फॉलो करा.